इंडिगोच्या समस्येमुळे विमान तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा. अन्य कंपन्यांनी तिकिटांचे दर विशिष्ट मर्यादेतच ठेवावे लागणार. विमान तिकीट दरावर अखेर सरकारकडून कॅप. आणखी आठवडाभर हवाई गोंधळ असाच कायम राहण्याची शक्यता. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमानसेवा विस्कळीतच. तिकिटांचे दर गगनाला भिडले. इंडिगोच्या भोंगळ कारभारावरून खासदार सुप्रिया सुळे संतप्त. इंडिगोच्या विरोधात श्वेतपत्रिका काढण्याचं सुप्रिया सुळेंचं केंद्र सरकारला आवाहन. पुणे मुंबई विमानाचं तिकीट जवळपास 1 लाखांवर. इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचललाय फायदा. पुणे बंगळुरू मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन्स धावणार. आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन्स धावणार. विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा. मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी अनोखं आंदोलन. अमेय खोपकरांसह अनेक कलाकार आंदोलनात सहभागी. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे भाजपच्या ताटाखालचं मांजर. विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन. चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडूनही अभिवादन. उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी. प्रस्तावित बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केलं. ठाण्याचा घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी बंद. आज रात्री 12 वाजल्यापासून ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी रस्ता बंद राहणार. साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. दादांच्या पक्षात रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याच्या चर्चा. रुपाली ठोंबरे पाटलांकडून शरद पवारांसोबतचा जुना फोटो पोस्ट. राजकीय चर्चांना उधाण. जामखेडची नृत्यांगना दीपाली पाटीलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीप गायकवाड अटकेत. लग्नाचा तगादा लावल्यानंच दीपालीची आत्महत्या. मयत दीपालीच्या आईचा गंभीर आरोप. निवडणूक कामांना नकार दिला तर आता नोटीस बजावणार. महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना निर्देश. उरणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण. भाजपच्या उमेदवाराविरोधात व्हिडिओ बनवल्याप्रकरणी मारहाण. नेहरूंची निंदा नालस्ती हेच मुख्य उद्दिष्ट. सोनिया गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका. प्रस्तावित ठाणे मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह. अनेक स्थानकांची कामं अजूनही अपूर्ण. आता एसी लोकलमध्ये ओळखपत्रही अनिवार्य असेल. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचलले पाऊल. बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी. 10 आणि 11 डिसेंबरला CRS तपासणी होणार. कुनोमध्ये चित्तानंतर आता बछडाही आढळला मृतावस्थेत. अवघ्या 10 महिन्यांचा मादी बछडा मृत पावल्याचं समोर. सामाजिक आशययुक्त दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकार सरसावलं. 50 मराठी चित्रपटांना तब्बल 14 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. अवघ्या 9 महिन्यांची चिमुरडी रडणं विसरली आणि पोहणं शिकली.
रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान भारतीय जलतरणपटू बनली आहे. चिमुरड्या वेदाची इंडियन बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. आयसीसी पुरस्कारासाठी शेफालीला नामांकन. महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी सलामवीर शेफालीला सुवर्ण संधी. विशाखापट्टणम वनडेमध्ये दोनही संघांसाठी करोवामरो. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये शेवटचा वनडे सामना रंगणार.